कोण कोण जायचं आहे पण खाली जाण्यासाठी तर निघालो, पण पुढे जाऊन असा काहीसा पचका होईल असं काही वाटलंच नव्हतं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आम्ही आज चाललो होतो कोल्हापूरला. तर हा तुम्ही म्हणणार हा इतका का खुश आहे, तर ह्याला ना ह्याचीच बड्डेची शॉपिंग करायची होती, त्यामुळे हा इतका खुश होता. त्याला समजताच तो इतका खुश झाला. आणि ना आमचं 2-3 दिवस झालं चालू होतं की सॅटरडेला जाऊ, संडेला जाऊ, पण काही कामानिमित्त कॅन्सल होत होतं. त्यामुळे आज अचानक त्याचे बाबा आले आणि म्हणाले की चला आता आपण आज जाऊ शॉपिंगसाठी. म्हणून हा इतका खुश होता आणि नाचत होता गाडीमध्ये. तर बघा कसा नौटंकी करतोय. आणि पुढं आम्हाला असे मला तर ना सारखा चिडवत होता की त्याची शॉपिंग आहे म्हटलं. तो इतका खुश होता ना, भयंकर खुश होता. कुठं चला आता पुढं कंटिन्यू करा. कोणाला हो कोणाला? आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला म्हणजे कोणाला? मग कुठे चाललंय कपडे आणायला? शॉपिंगला. शॉपिंगला? हां. कोण कोण चाललाय? मी ना मम्मी. कोण कोण? मी ना मम्मी. कोण कोण? मी बाबा हां. आणि मी ना मम्मी. नाही, कल्याणी मम्मी. नाही हो, एक कल्याणी, एक मीना मम्मी, एक कल्याणी मम्मी चालली. मीना मम्मा हाय का इथं? हाय की. कुठं आहे सांग बघू. ती आली बघ. तिथं बघ. ह्याच्यासोबत गप्पा, परत ह्याची कॉमेडी, हे सर्व बघत ऐकत आणि ह्याच्यासोबत खेळत रमत आणि ह्याचा डान्स बघत असं आम्ही पोचलो आता कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमधील गांधीनगरमध्ये. तर ना इथं येताच आम्हाला म्हणजे हे गाडीतच बोलत होती की तिकडे पाऊस वगैरे आहे म्हणून. म्हणजे त्यांना आय थिंक असं थोडं थोडं वाटत होतं की तिकडे पाऊस असेल म्हणून. तर म्हणूनच ना आम्ही 2 व्हीलरवरनं कॅन्सल करता ह्यानी 4 व्हीलरमधून जाऊया असं ठरवलं का. तर म्हणूनच ते ना गाडी घेऊन आले आणि आम्ही जायला रेडी झालो होतो. तरी खरंच इथं आल्यावर ना मला समजलं की खरंच तिथं कोल्हापूरमध्ये पाऊस होता म्हणून. तर आता इथंच आमचा खूप मोठा ह्याच्या पुढे पण आता तर थोडाच पाऊस होता, पण पुढे जाताच आम्हाला भरपूर मोठा पाऊस लागला. आणि पाऊस नसेल म्हणून मी छत्री वगैरे काहीच घेऊन गेलो नव्हतं. तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ, शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका. चला. अनु, पहिल्या वाढदिवसाला तुला इथलं कपडे घेतलेली बघ, बाय 1 गेट 1 फ्री. अमृत, हे अमृत आहे का नाही, तिथून घेतलं होतं पहिल्या बड्डेला. आता नको, जरा आता बघू की दुसरीकडं कुठं तर काय तर नवीन. हे गेलेत गाडी पार्किंग करायला. आम्ही इथं उतरलोय गांधीनगरमध्ये. आता इथून आम्ही चालत शॉपिंग करायला पुढे बघणार आहे. तर मोठ्या गाडीचा हाच मोठा प्रॉब्लेम असतो की कुठे लावायला वगैरे हे होतं ना, ॲडजस्ट होत नाही गर्दीमध्ये. त्यामुळं ना आता आम्ही हे गेलेत गाडी पार्किंगसाठी आणि आम्ही दोघं थांबलो त्यांची वाट बघत. कुणाला काय आणायचं रे? मला घाणीत पडला का नाही सांग. इथं बघा, इथं थांबलोय आता. इथून पुढं सरळ जायचं आहे आम्हाला. इथे गाडी लावून आले हे पार्किंग करून. आणि इथं थोडंसं थंडी वाजत होती म्हणून इथं चहासाठी थांबलो होतो. चहा वगैरे घेतला आणि पुढं इतका मोठा जोरात पाऊस लागला ना की आमच्याजवळ छत्रीही नव्हती. आणि इथं आमच्याजवळ छत्रीचं आसपास दुकानही नव्हतं. हे बरेच दुकानं तिथे विचारले पण कुठे छत्री नव्हती. मग थोडं तिथे एका साईडला ना आम्ही दुकानात थांबलो आणि असा विचार केला की हे म्हणलं की तुम्ही दोघं बसा आणि मी जाऊन छत्री घेऊन येते. कुठे गेलं? मग
छत्रीला काय म्हणतात? अब्रेला. पाऊस लागतो. इथे एका कट्ट्यावर एका साईडला बसून आम्ही तर गप्पा छान मारत होते आणि पुढे येत जाऊन एलिना कसं तरी एक दुकान शोधलं आणि तिथं आम्हाला ह्यांना का नाही एक छत्री भेटली, पण ती पण काय त्यांना इतकी खास आवडली नव्हती, त्यामुळे ते एकच घेऊन आले. पण एका छत्रीत काय आम्ही तिघंजण ॲडजस्ट होणार नव्हतो, म्हणून तसंच ॲडजस्ट करत आम्हा दोघांना म्हटलं तुम्ही चला मी थोडं भिजत येतो. मग पुढं जाऊन ही आम्हाला ना असं परत दुसरं एक छत्रीचं दुकान भेटलं. मग तिथे छान अशी छत्री घेतली आणि तिघं मिळून गेलो. तर इथे गेल्याने एकाच दुकानात ठरवूनच गेलेलो की मी ह्या दुकानात जाणं. तर इथे गेल्यावर असं बरेच असे पॅटर्न त्याने ड्रेसचे न्यू दाखवले, पण ते काय आम्हाला अजिबात पसंत पडले नाही. तर हे जे दाखवत होते ना, तर त्याच्यामधले जे आतली टी शर्ट होता ना, तर त्याचा व्हाईट कलर होता. तो व्हाईट कलर आम्हाला नको होता, का तर बरेच असे त्याचे पॅटर्न झाले होते आणि जे पॅटर्न झाले होते ना तेच आम्हाला दाखवत होते आणि जे दाखवले त्यातले एखादा आवडलंच नव्हता, म्हणून परत गेलो आम्ही दुसऱ्या ठिकाणी. आता दुसऱ्या ठिकाणी ना इथं रेग्युलरमध्ये आता कसं गांधीनगरमध्ये सेल चालू होता, मान्सून सेल, बाय वन गेट वन. तर आम्ही इथं गेले तर इथं रेग्युलरमध्ये कपडे भेटले होते. मग ते इथं रेग्युलरवाले त्याचे बरेच असे खरेदी करून झाले होते. तर पुढं ना आम्हाला त्याला दुसरा असा छान असा ड्रेस घेण्यासाठी जायचं होतं. जिथं आम्ही कायम ना त्याला असा बड्डेसाठी ड्रेस घेतो ना तिथे जाणार होतं. तर त्याच्या आधी नाही तर डेकोरेशनचं वगैरे बाकीचे जे सामान होतं ते घेतलं आणि छोटं मोठं डेकोरेशनचं वगैरे. आता आम्हाला बाकीचं राहिलेलं सामान आणि अनुजला चांगला ड्रेस घ्यायचं बाकी आहे. आता तेवढं घ्यायचं, गाडी आणायला गेलं. चल पुढं, चल पुढं. पुढं बघ. इथे आलो तर इथे पण बाय वन गेट वन ऑफर होती. मग इथे असे 2 ड्रेस छान बड्डेसाठी घेतले. आता ते तुम्हाला नेक्स्ट बड्डे दिवशीच ब्लॉगमध्ये दिसतील कोणते घेतले ते शर्ट. तर इथं नेक्स्ट ना आम्हाला ह्यांना चप्पल घ्यायचं होतं. तर इथंच मोठा आमचा टास्क होता, यांचं सिलेक्शन चालू होतं आणि ते झाल्यानंतर रात्र वेळ खूप झाली होती, त्यामुळे म्हटले की बाहेरून डिनर करून जाव्या. तर असा संपला आजचा अनुजचा शॉपिंग डे. तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता नेक्स्ट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.